कॉम्बॉक्समध्ये पाठवा. मी विनंती करतो पुन्हा एकदा. जुहू स्पोर्ट्स क्लब, शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांचे एक खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवा. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फील्ड प्लेसमेंट नीट लक्ष देऊन करायचं आहे. या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या छत्रपती शिवरायांना वंदन करून या देदीप्यमान अशा क्रीडा सोहळ्याला मित्रांनो आपण करतोय सुरुवात. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वास फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा प्रयत्न करणं. सिंगलने सुरुवात झाली. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. लेग ब्रेक मध्येचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिला होता. चेंडूला पुल केलं जात आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप फाईनल क्षेत्रामध्ये पहिला विकेटचं पतन. ऑन दी गोल्डन डक. फलंदाज बाद. क्लब यांच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना मित्रांनो आपण पाहतोय ओपनिंग पेअरला इथे धक्का मिळालाय. अमित बाद झालेत पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फिरकीपटूचा प्रयोग करणं ज्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आपण पाहू शकतो. 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक सजवण्याची त्या ठिकाणी मुभा. एक डीप फाईन लेग आणि एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू डेलिब्रेटेड असणार आहे त्यामुळे कुठली धाव नसेल परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सलमान करताना पाहायला सत्यम माफ करा सत्यमला आपण पाहतोय. ज्या प्रकारे जिगरा दाखवला, ज्या प्रकारे मोठं मन दाखवलं, फ्लाईट देत आहेत. फसवण्याचा प्रयत्न यावी स्विचिटचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. ज्या प्रकारची कॉन्फिडन्स, ज्या प्रकारचा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी यावी गतीमध्ये देखील आपण पाहतोय. पेस ऑफ केला होता, फ्लाईट दिला होता, बीट झाले त्या ठिकाणी बॅटर. पहिल्या षटकाचा इथे खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 2 धावा टीम आपल्याला पाहायला मिळते यावी शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब. पॉवर प्लेचा षटक इथे झालाय समाप्त. 4 षटकांचा खेळ. पहिल्या षटकात केवळ 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गडी देखील गमावलाय. काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब संघाची. परंतु दुसऱ्या बाजूला जुहू स्पोर्ट्स क्लब संघाने मात्र चांगली सुरुवात केलेली पाहायला मिळते. मित्रांनो दर्जेदार असं आयोजन, देदीप्यमान असा क्रीडा सोहळा पाहायला मिळतोय. 6वं वर्ष या स्पर्धेचं आणि मित्रांनो आपण पाहतोय तब्बल 32 संघ आजच्या या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतील. प्रत्येक संघासाठीचा प्रत्येक सामना हा नॉकआउट असणार आहे आणि पहिला सामना आज आपल्याला प्रत्येक संघाचा पाहायला मिळेल. जो संघ विजय होईल तो उद्या देखील या स्पर्धेत आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये फील्ड प्लेसमेंट करत असताना लक्षात घ्या 20 मिनिटांचा अवधी आहे. टीम जुहू स्पोर्ट्स क्लब ज्यामध्ये काउंटडाऊन सुरू झाला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ही मॅच. पहिल्या मॅचची 1 इनिंग सुंदर मैदान यावी. फील्डमध्ये आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये पॉईंट आहे, कव्हर आहे आणि स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. यावी अपरकटचा प्रयत्न डोक्यावरून खेळला पॉईंट रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने.
परंतु चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अंतिम क्षणी आपल्याला पाहायला मिळालंय. आपल्या संघासाठी काही धावा जरूर रोखल्या आहेत आणि आपण पाहूया दरम्यान 3 धावा इथे जरूर अर्जित होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी तुम्हाला षटकार चौकार प्राप्त होत नाही त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून तुम्हाला धावा कलेक्ट करायच्या असतात. त्या कलेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळाले हवे बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात विकीने चांगली केली आहे. पहा पेस ओळखला, बाउन्स ओळखला, त्या बाउन्सचा यूज केला विथ द बाउन्स चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून. तदनंतर फील्ड प्लेसमेंटमध्ये हलकासा बदल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक यावेळी मात्र डीपमध्ये जातोय तर मिड ऑफ हा वर येताना यावेळी हलकाशी लेंथमध्ये देखील बदल पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेरची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतो चेंडूला हलकासा फ्लाईट देखील दिलं होतं. पुढे ठेवलाय टप्पा यावेळी अगदी अचूक टप्पा त्या ठिकाणून आपण पाहतोय. फलंदाजांनी ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला, दूरवरून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रडारमध्ये बॅटच्या येताना पाहायला मिळत नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल येताना आपण पाहतोय. फुल टॉसला कन्वर्ट करू शकलेला नाहीये. ऑन साईडला पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सरळ सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट बॉलचा देखील येईल इशारा. ऑफ द या षटकाची सुरुवात दर्जेदार दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. ती टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब या संघासाठी कुठेतरी अडकळला होता, कुठेतरी खराब सुरुवात झाली होती पहिल्या षटकाची, परंतु त्यानंतर आता मात्र त्याची भरपाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी खराब चेंडू पाहायला मिळाला सुंदरमच्या माध्यमातून. लेग स्टिकच्या हलकाचा बाहेरचा चेंडू होता. पडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु यावेळी स्वर्ट चेंडूचा इशारा तो आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एनला हनीफ पटेल सरांना, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये फराज सरांना. पंचांचं 5 पंचांचं मातब्बर पंचांचं पॅनल देखील आपल्यासोबत सज्ज असणार आहे मित्रांनो आज या पूर्ण स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू आकुटप्पाचा चेंडू, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या दिशेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन खराब या विनॉस एंडला इथे मात्र प्रयत्न झालाय. पंचाने नाबाद घोषित केलाय, परंतु स्वाट चेंडूचा देखील इशारा आलाय. पहा लगातारचे 2 स्वाट चेंडू. सुंदरम कुठेतरी ज्या प्रकारचं मोमेंटम पहिल्या षटकात आपल्या संघाला प्राप्त झालं होतं ते मोमेंटम कुठेतरी इथे मात्र लूज करताना पाहायला मिळत आहे. शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय यावी फलंदाजी करत असताना 2 लगातारचे स्वेट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 11. www.tenniscricket.in च्या माध्यमातून मित्रांनो पाहू शकता हा रंगारंग क्रिकेटचा सोहळा. नुकताच पुन्हा एकदा स्वीट शीटचा प्रयत्न होतोय मित्रांनो. पहा प्रत्येक फलंदाज येतोय आणि स्वीट शीटचा प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळतोय. अगेन्स्ट द लाईन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे, परंतु या फटक्यासाठी प्रचंड आत्मविश्वास त्याचबरोबर प्रॅक्टिसची आवश्यकता असते. ती प्रॅक्टिस सराव तर तुमचा योग्य पद्धतीने झाला असेल तर एक्झिक्युशन देखील तेवढं चांगल्या पद्धतीने होतं, परंतु यावेळी नो बॉलचा इशारा होतोय. यावेळी पॉपिंग क्रीजचा ओव्हर द लाईन आपण पाहतोय स्टेपिंग झाली आहे, त्यामुळे निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी हा नो बॉल कॉल केला गेला. चेंडू चांगला होता, परंतु यावेळी मर्यादा ओलांडल्या गेल्या, त्यामुळे स्नो बॉलचा कॉल केला गेलाय. 5 सुंदरम अजूनही झगडताना स्वतःचा सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. लय ती प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये, त्या रिदम ती प्राप्त होताना पाहायला मिळत नाही, परंतु नो बॉल असल्यामुळे मित्रांनो उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. अकुटप्पाचा चेंडू यावेळी हुक केला. या चेंडूला मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा इरादा कुठल्याही पद्धतीने पाहायला मिळत नाही या ठिकाणी. दीपेश स्वतःला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंगला प्रयत्न चांगला झालाय, परंतु यावेळी नाबाद जरूर घोषित केले जात आहेत. 1 धाव त्या फ्री हिटला कॅपिटलाइज करू दिलं नाहीये. ती 1 धाव येते केवळ या चेंडूवरती आणि ओके विकी ऑन स्ट्रायकिंग इन. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, हलकाशी गुगली आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळताना देखील पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला इथे थ्रो केला आणि ते मात्र फलंदाज होतील बाद. विकी बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन.
काही करा, लक्षात घ्या 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे केवळ. प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक संघाकडे केवळ 1 मिनिट असणार आहे. आपला फलंदाज तयारीत ठेवायचा आहे आणि 1 मिनिटाच्या आत तो रेडी असला पाहिजे चेंडू खेळण्यासाठी, अन्यथा टाइम आउट देखील दिला जाऊ शकतो. या नियमाची देखील आपण जाणीव करून घ्यायची आहे. प्रवीण येतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्याचसोबतच 2 षटकांच्या दरम्यानचा गॅप देखील हा केवळ 1 मिनिट असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील हाच नियम सध्याच्या घडीला लागू होत असतो, त्यामुळे आपल्याकडे देखील तोच नियम लागू होणार आहे याची सर्वांनीच दखल घ्यायची. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. 2 गडी आतापर्यंत गमावल्या टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब संघाच्या माध्यमातून. चपराक लागवण्याचं काम कैसा खाली ठेवताय, चेंडूला पूल जरूर केलाय परंतु रिस्ट रोल केली होती. आपण पाहतो यावी लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडूला खेळून काढलं, लॉंग ऑन रिजनमध्ये खेळून काढलं गेलं. 1 धाव तिथे होईल पूर्ण. 1 धावेने धावफलक जाईल तो यावी 15 या धावसंख्या होती. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण अंधेरी पश्चिम विधानसभामध्ये प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचण्याचं काम, प्रत्येकाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम, प्रश्नांचं निवारण करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होताना सातत्याने आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचं कार्य प्रत्येक पदोपदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि विशेषतः जो आपला युवा वर्ग आहे, या युवा वर्गावरती साहेबांचं विशेष प्रेम पाहायला मिळतं. क्रिकेटच्या माध्यमातून आपण अनेक सोहळे पाहिलेत, अनेक स्पर्धा पाहिल्यात, परंतु कार्यसम्राट चषकासारखी स्पर्धा ना भूतो ना भविष्यती आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मी विनंती करतो जुओ स्पोर्ट्स क्लब आपला एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त खेळाडू पाठवा. कॉम्बॉक्स मध्ये अजूनही आलेला नाहीये. एक्स्ट्रा प्लेअर अभिषेक येत आहेत, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर नाहीये परंतु चेक. प्रवीण ऑन स्ट्रायकिंग इन लोअर चेंडूला चिप केलं जातं, चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव जरूर अर्जित होईल. चांगला पिकअप आणि जरूर आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पूर्ण ओपन ग्राउंड मित्रांनो, पूर्ण स्वरूपाचं मैदान ज्या ठिकाणी चारी बाजूला आपल्याला सीमारेषा पाहायला मिळत आहेत. अभूतपूर्व असं दृश्य ज्या प्रकारे चारी बाजूला मैदानाच्या आपल्याला टोलेशंग इमारती पाहायला मिळत आहेत. मुंबईचे वैभव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मैदानाच्या आतमध्ये मुंबईची नाडी जी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ती देखील त्याचा देखील आनंद घेतोय. एक अद्भुत विहंगम असं दृश्य, डोळ्यांना सुखावणारं दृश्य, तुम्हाला सर्वांना खमंग मेजवानी या 2 दिवसात देणारं दृश्य पाहायला मिळत आहे. कार्यसम्राट चषकाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत लाख मोलाची असणारी स्पर्धा. एखाद्या स्थानिक स्पर्धेमध्ये एवढं मोठं पारितोषिक असणं, प्रत्येक संघाला विनामूल्य प्रवेश, प्रत्येक जवळजवळ प्रत्येक विभागातील भागाला समावेश करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने कुठली चूक करत नाहीये. 3ऱ्या विकेटचा इथे होईल प्रथम, 3रा गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल जाताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आतापर्यंत या डावाचा जर विचार करायचा झाला, अनालिसिस करायचा झाला तर मित्रांनो 2 गडी गमावलेत. 16 धावा धावफलकावरती षटक राहिलं होतं, अत्यंत उत्तम. केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. 3 गडी गमावलेत मित्रांनो, माफ करा यावी. आणि त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक केलं ते टीम जू स्पोर्ट्स क्लब संघाच्या माध्यमातून. परंतु आता आपण पाहतोय यावी कमबॅक करताना या विकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब. स्विच हिट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पहा प्रत्येक खेळाडू येतोय आणि जणू काही इरादा म्हणून येतो की मी पहिला चेंडू स्विच हिटच खेळणार. हेच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं यावी बॅटर च्या माध्यमातून.
चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. हे अशा प्रकारचे दर्जेदार फटके या मैदानामध्ये तुम्हाला आज वारंवार पाहायला मिळणार आहे, त्याची आवश्यकता देखील असणार आहे. या आधीचं बन ग्राउंडचं क्रिकेट आपण पाहिलं, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आपण पाहिलं, स्क्वेअर ऑफ द विकेट ज्या ठिकाणी बाउंड्रीज केवळ पाहायला मिळाली, समोरच्या दिशेने केवळ बाउंड्री पाहायला मिळाली, ती देखील पार करण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याचशा कंडिशन्स असायच्या आपल्या. त्यानंतर आपल्याला खेळावं लागायचं, शॉट सिलेक्शन करावं लागायचं. परंतु यावेळी तुमच्याकडे संधी असणार आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची, प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये तुमचं स्ट्रॉंग पॉईंट सुधारण्याची. दरम्यान डॉट बॉलने षटकाची होईल सांगता 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब संघाची पाहायला मिळते ती 3 गडी बाद 17 धावा. चला तयारी जरा. जुहू मॅव्हरिक्स आणि चेतना 11 दोन्ही संघांच्या संघांना घ्यायचं टॉस साठी मुख्य मंचकाच्या दिशेने. टॉस साठी याचं मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. हां, जुहू मॅव्हरिक्स विरुद्ध चेतना 11 दोन्ही संघांच्या संघांना घ्या मुख्य मंचकावरती. आपण ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा करणार आहोत टॉस. जुहू मॅव्हरिक्स आणि चेतना 11 पुन्हा एकदा विनंती आहे. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 17, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब लास्ट ओव्हर घेऊन येतो, सज्ज होतो यावी गोलंदाज नन्ना. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर हार्ड लेनचा इथे उपयोग केला, आपल्या हाईटचा उपयोग केला खूप चांगल्या पद्धतीने, ज्याची आवश्यकता या ठिकाणी होती. यावेळी पुन्हा एकदा स्वीट शीटचा प्रयत्न. प्रत्येक खेळाडूने या मैदानात येऊन स्वीट शीटचा प्रयत्न केला, परंतु एकही फलंदाज स्वीट शीटला कनेक्ट करू शकलेला नाहीये. हे आतापर्यंत वैशिष्ट्य पाहायला मिळतं. तुम्हाला मित्रांनो या मैदानात तुम्हाला सरळ बॅटनर तर जर ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळला, ट्रेडिशनल पद्धतीने खेळलात तर बऱ्याचशा धावा मिळू शकतात. खोलवा टप्प्याचा चेंडू जरूर होता हाफ वॉले, परंतु त्याला लॉफ्ट करू शकलेले नाही आहेत. वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना जरूर आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी मिळतील त्या धावा केवळ एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल द्यावी. 18 या धावसंख्या होती. तितकं सोपं नसणार आहे मित्रांनो स्वतःला शिफ्ट करणं, ॲडजस्ट करणं. बन ग्राउंडच्या मैदानामधून या ओपन ग्राउंडमध्ये येणं आणि क्रिकेट खेळणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. लोअर फुलडाचा चेंडू भिरकावून दिला, या चेंडूला जाईल चेंडू सीमारेषेच्या पार. येतोय पहिला वहिला या स्पर्धेतील कार्यसम्राट षटकार. टीचे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा वाईडिश लॉंग क्षेत्र आहे. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीच चूक होत नाहीये. वेगळेच साहित्य होईल पातन, चौथा गडी होईल बाद, चौथा धक्का टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लबला. दोन्ही संघ चेतना 11 आणि जुहू मॅव्हरिक्स दोन्ही संघांचे संगणक टॉस साठी आपण मुख्य मंचकाच्या दिशेने सज्ज व्हायचंय. हॅलो, 3 षटकार लगातार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आपले शरद प्रभू साहेब यांच्याकडून. संघ धावफलकावरती 24, 4 गडी बाद मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. त्या दरम्यान लगातार 3 षटकारांसाठी ते पारितोषिक आलेलं आहे सन्मान्य शाखा प्रमुख शरदजी प्रभू साहेबांकडून. 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक होणार आहे या सामन्यात लागू. निश्चितच मित्रांनो पारितोषिकांची भरघोस अशी रक्कम आणि त्याचबरोबर रेल चेल ही संपूर्ण या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आमचे सर्वच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील अथवा पदाधिकारी असतील उत्सुक आणि तेवढेच या क्रिकेटवरती प्रेम करणारे. शेवटचा चेंडू या षटकातील या डावातील.
शेवटच्या चेंडूवरती मित्रांनो चांगला चेंडू पाहायला मिळाला. बाईटच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 25. लक्ष असेल ते 26 धावसंख्येचं लक्षात घ्या. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असणार आहे, याची देखील नोंद घ्या. त्यामुळे या 26 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. ओमकार यस उदय माले साहेब शाखा प्रमुख सेकंड. या चला जुहू मॅव्हरिक्स आणि चेतना 11 दोन्ही संघांचे संगणक या टॉससाठी आपण पाहतोय. शाखा प्रमुख सन्माननीय उदय महाले साहेब. उदयजी महाले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय नेक्स्ट मॅचचा नाणावेगीचा कौल. DJ मॅच नंबर 2 सामना क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. चेतना क्लब विरुद्ध चेतना 11 विरुद्ध जुहू मॅव्हरिक्स. दोन्ही संघांचे संगणक आपल्याला सोबत जोडले जात आहेत. उदयजी महाले साहेब शाखा प्रमुख देखील जोडले जात आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो नाणेफेकीचा कौल. कार्यसम्राट चषक असा कॉल असेल आणि इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जरूर आलाय. त्यामुळे निश्चितच नाणेफेकीचा कौल लागलाय तो जुहू मॅव्हरिक्स संघाच्या बाजूने. संगणकात काय निर्णय असेल? We will choose to bat first, and yes, according to the weather and everything, there is no wind, so we will be having the advantage to score more runs and win this match. How excited you and your team is about to playing this tournament? Firstly, like I will thanks to entire Shiv Sena for giving me this opportunity and play. And also like my entire player is very exciting to play with this good pitch and good this season, this 2025, and thank you each and everyone for giving me this opportunity. थँक्यू जुहू मॅव्हरिक्स. दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत एक जुने जाणते आणि तेवढेच दिग्गज क्रिकेटर आहेत. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात चेतना 11 संघाचे संगणक आहेत. आपल्या प्रतिस्पर्धी संघाने प्रथम मग क्षेत्ररक्षणाचा फील्डिंग क्षेत्ररक्षणाचा स्वीकार आपल्याला पाहायला मिळतो, केला जातोय. कितपत उत्सुक आहात? यावर्षी आपल्याला 2 महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतात. एक तर मैदान बदललं आहे, ओपन ग्राउंडचं क्रिकेट जे काही वेगळं असतं थोडंसं, आणि त्याचबरोबर दिवस रात्र स्वरूपातील स्पर्धा. संजय मनाजी कदम साहेब यांचं आयोजन हे नेहमीच दर्जेदार राहिलं आहे. यावर्षी कितपत उत्सुक असणार आहात या आयोजनाअंतर्गत खेळण्यासाठी? सर्वात प्रथम मी आभार मानेन संजय कदम साहेब यांचे की त्यांनी आम्हाला हा जो खरंच आमचं स्वप्न होता की या ग्राउंडवरती आम्ही खेळावं, तो आमचा स्वप्न संजय कदम साहेब यांच्याकडनं तो स्वप्न पूर्ण झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि आम्ही टॉस जितून आम्ही फिल्डिंगच करणार होतो, कारण विकेट थोडीशी ओली आहे, त्या हिशोबाने थोडी नंतर सुकेल या हिशोबाने मी फिल्डिंगच घेणार होतो. आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत या टुर्नामेंट खेळण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मित्रांनो नाणेफेकीचा कौल लागला या ठिकाणी चेतना 11 विरुद्ध जुहू मॅव्हरिक्स. ज्या ठिकाणी जुहू मॅव्हरिक्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही जाऊ नका, या क्रीडा सोहळ्याचा हा दर्जा, या अशा प्रकारची गंमत जम्मत रंजकता आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पाहत राहा, अनुभव घ्या, आनंद घ्या. कार्यसम्राट चषक 2025 या सोहळ्याचा. थँक्यू. संघांना पुन्हा एकदा विनंती करेन, एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. बॅटिंग टीम जुहू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध आपण पाहतोय शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांच्या माध्यमातून सुरुवात झाली खेळाला. नंतर आपण पाहतोय पहिला इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 26 धावांचं लक्ष या ठिकाणी जुहू स्पोर्ट्स क्लब या संघासमोर ठेवण्यात आलंय. कौतुक करावं लागेल या संघातील सर्व गोलंदाजांचा. एकच केवळ मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत संपूर्ण पहिल्या डावामध्ये. गोलंदाजी मागपती किरण सज्ज होतील टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी पराग आणि विनायक सज्ज झाले. ते यावेळी टीम जुहू स्पोर्ट्स क्लब लक्ष असणार आहे ते या ठिकाणी 26 धावसंख्येचं तितकं मोठं लक्ष नाही आहे मित्रांनो, परंतु सकाळचं सदर आहे.
थोडेसे ओव्हरकास्ट कंडिशन्स पाहायला मिळतात. विकेटला ज्या ड्रायनेसची आवश्यकता असते ती ड्रायनेस पाहायला मिळाली नाहीये. सकाळचं हलकंसं मॉइश्चर अजूनही विकेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू टप्पा पाहिल्यानंतर थोडासा काय ना, परंतु ग्रीप होतोय तितक्या चांगल्या रीतीने बॅटवरती येत नाहीयेत. त्याचमुळे काय होईना आपल्याला पाहायला मिळत आहे की अपेक्षित फटके हे फलंदाजांना खेळता येत नाहीयेत. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे हा खेळ पाहिला आहे. आता बघूया सेकंड इनिंगचा खेळ कशा प्रकारचा रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे टार्गेट तितकं मोठं नसलं तरी मात्र ते अधिक कठीण बनवलं जाऊ शकतं. लक्ष आहे ते 26 धावसंख्येचं. पहिल्या षटकात मध्ये कशा प्रकारचा खेळ राहतोय, जवळजवळ या संपूर्ण सामन्याचा रिझल्ट जरूर आपल्याला या षटकावरती अवलंबून असताना पाहायला मिळू शकतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक असतील 38 सर्कलच्या बाहेर, ज्या ठिकाणी आपण पाहतोय ए डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन, हलकासा वाईडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय जो 38 सर्कलच्या बाहेर. त्या सर्कलमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी कव्हर, मिड ऑफ, पॉइंट, हलकासा फाईन, त्याचबरोबर शॉर्ट कव्हर, सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये, कॅचिंग पोझिशनमध्ये पाहायला मिळतोय. एक फ्लाइंग स्लीप आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन लेग आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आहे मित्रांनो. डीप स्क्वेअर लेग आपण पाहतो यावी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर तू चेंडूला केलाय पुल, होतोय चेंडू सक्सेसफुल, बाउंड्रीच्या बाहेर, मिळेल धावा 4, चौकार. पहिला चेंडू चौकाराने सुरुवात, एक बहारदार सुरुवात भरून त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न होता पराग यांचा मोठा फटका खेळण्याचा. ती विट मिळाली होती परंतु कनेक्शन या चेंडूवरती प्राप्त करू शकलेले नाही आहेत. पहा मित्रांनो, जेव्हा मैदान ओपन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं, चारी बाजूला मैदानाच्या ओपन अशा प्रकारचा भौगोलिक परिस्थिती असते. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा बराचसा काही ठरवताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या दिशेने वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो, दिशा पाहायला मिळते, त्या दिशेने फटके खेळणं काहीसं सोपं, परंतु यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. अधिक वेगाने चेंडू जातोय, हलकासा आतमध्ये कट देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लेग बाईचा इशारा जर येतोय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. एक धाव जरूर अर्जित केली जाईल लेग बाईच्या माध्यमातून. या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5. गोलंदाज किरण. पहिला चेंडू बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण करताना आपल्याला पराग पाहायला मिळाले. चांगला फटका त्यावरती येताना जरूर पाहायला मिळतोय. पार्टनरशिपची ती आवश्यकता असेल तर अर्ली ब्रेक थ्रू तिथे इम्पॉर्टंट राहतील टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब संघासाठी. लक्ष तितकं मोठं नाही आहे, त्यामुळे विकेटचा एकमेव पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही धावसंख्येवरती लगाम लगावू शकता. भगवामय वातावरण संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठे आपण कटआउट्स पाहतोय ज्यामध्ये निश्चितच या संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख राहिलेले तुम्हाला सर्वांचेच या महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं देखील कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहे. युवासेना नेते माजी मंत्री सन्माननीय आदित्यजी साहेब ठाकरे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय संजयजी मानाजी कदम साहेब असतील, त्याचबरोबर या स्पर्धा ज्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या कार्याचा आढावा घेणारे आपल्याला पाहायला मिळते, असं व्यक्तिमत्व, कार्यसम्राट असं व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परबजी साहेब यांचं देखील इथे कटआउट आपल्याला पाहायला मिळते. एक ना अनेक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो अशा प्रकारचं आयोजन दर्जेदार अशा पद्धतीने केलं जात आहे, जेणेकरून या विभागातील सर्वच खेळाडूंना एक नामी संधी अशा वातावरणात क्रिकेट खेळण्याचा आनंदच मित्रांनो काहीसा वेगळा, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटचा फील करून देणारी स्पर्धा. व्हाईट अँड व्हाईट गणवेश आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघाला दिला गेलेला विनामूल्य प्रवेश असेल, प्रत्येक संघाला दिला गेलेली ही किट असेल, या सगळ्याच बाबी मित्रांनो या स्पर्धे बाबतीतली उत्कंठा, या स्पर्धेबाबतीतला जो सन्मान आहे तो वाढवताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी खराब चेंडू, हाफ ट्रॅकर, त्याला मात्र गुल केलाय, बाउंड्रीच्या बाहेर, मिड विकेट झोन मध्ये येतोय, एक चौकार.
षटक क्रमांक पहिला मित्रांनो झालाय समाप्त. दमदार अशी सुरुवात केली आहे जुहू स्पोर्ट्स क्लब संघाने या सामन्याची. या पहिल्या षटकाची पॉवर प्लेचा पुरेपूर घेतलाय समाचार, चांगला उपयोग केला, कॅपिटलाइज केलाय पॉवर प्लेला. 26 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठली क्षती या संघाला आतापर्यंत बसलेली पाहायला मिळत नाहीये. विदाऊट एनी लॉस 10 धावा, रिक्वायर्ड मात्र 5.33चा असेल, कारण आवश्यकता असणार आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 16 धावांची. 16 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. नेक्स्ट मॅच बिटवीन चेतना 11 अँड जुहू मॅव्हरिक्स, वेअर जुहू मॅव्हरिक्स हॅव वॉन द टॉस and elected to field first. So we will request you Juhuu Mavericks, be ready. After this match we will start next match on within a few minutes only. So please be ready. षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज होता त्यावेळी गोलंदाज तुकाराम. चांगला चेंडू पाहायला मिळाला, हलकासा इन स्विंग पद्धतीची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, परंतु लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू आपण पाहतो. यावी पंच त्या ठिकाणी आपले दोन्ही हात उंच करतील आणि स्वर चेंडूचा इशारा देत आहेत. सूर्यदेवाने देखील आपण पाहतोय यावी नक्कीच ऊन सवलांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. हलकासा ढगाळ असं वातावरण, ज्या वातावरणात आपण पाहतो ह्युमिडिटी, आर्द्रता हलकीशी वाढलेली पाहायला मिळतोय. घाम फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना बराचसा येताना आपण पाहू शकतो, जी नक्कीच आपण नॅचरल प्लेइंग कंडिशन्स ज्या पाहायला मिळतात नैसर्गिकरित्या संपूर्ण मुंबईभरात, तीच परिस्थिती आपण पुन्हा एकदा पाहतोय. आणि या परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये एका दर्जेदार क्रीडांगणावरती हा खेळ खेळण्याचा आनंद मित्रांनो काही औरच आहे. आणि केवळ खेळण्याचा नाही तर या खेळाचा आनंद घेण्याचा ॲज अ स्पेक्टेटर, प्रेक्षक म्हणून देखील तेवढाच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. खमंग अशी मेजवानी आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी सज्ज. या चेंडूवरती मात्र स्विच हिट आणि स्विच हिट सुपर हिट होताना पाहायला मिळत आहे. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावाशा, षटकार डीजे. नव्हतं या चेंडूमध्ये पेस होता, या चेंडूमध्ये अॅक्युरेसी होती, त्या चेंडूमध्ये पिचिंग एकदम प्रॉपर पाहायला मिळाली. याचमुळे काय होणार आपण पाहतोय यावी डॉट बॉल येताना पाहायला मिळते. उत्तर नव्हतं या चेंडूचं. गेली 100 वर्ष जवळजवळ झाली मित्रांनो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, परंतु जे ब्रह्मास्त्र यॉर्कर आहे त्याचं मात्र उत्तर नाही. परंतु यावी ओव्हर आवाज, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय बॅटर. बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन, इट्स अ बाउंड्री. परागच्या माध्यमातून 2 ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळाले, ज्यामध्ये रूम मिळाला, पुरेपूर उपयोग केलाय. यावी ब्युटिफुली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह मित्रांनो, याच मैदानात दिग्गज क्रिकेटर आपल्याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिदत्त वैद्य यांच्या माध्यमातून एक संदेश दिला गेला होता, तुम्ही चेंडूची लाईन पहा आणि त्या दिशेने चेंडू खेळा. यावी ऑन साईडला चेंडू भिरकावलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला येताना पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने आपल्याला हलकासा फाईन पाहायला मिळाला. तिथून क्षेत्ररक्षक आला आणि डीप मिड विकेट या दरम्यानचा जो खाली क्षेत्र होतो, जो गॅप होता, तो भेदण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी जरूर अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांच्या मध्ये माफ करा, एकच धाव या ठिकाणी घेतली आहे, केवळ एकच धाव घेतली, एका धावेने धावफलक झाला. तो यावी 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावी विनायक येतील स्ट्रायकिंग एंडला. इरादा तर होता या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा, परंतु हलकासा आउट स्विंग होणार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डाव्याच्या फलंदाजाला सोडून जाणार चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलने षटकाची सांगता केली जाते. षटक क्रमांक दुसरा देखील ते होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22. आवश्यक असणाऱ्या त्या विजयासाठी केवळ 4 धावा. पहा, पहिल्याच सामन्यात एकतर्फी आणि दणदणीत असा विजय घेऊन पुढच्या फेरीत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील का जुहू स्पोर्ट्स क्लब, की या मॅचमध्ये काहीसा ट्विस्ट, काहीसा टर्न आपल्याला या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल नेक्स्ट ओव्हरमध्ये. लक्षात घ्या, टीम शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब 2 षटकांच्या दरम्यानचा गॅप हा केवळ 1 मिनिटाचाच असावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील प्रशांत. लक्ष 12 चेंडूने 4 धावांचा. जुहू मॅव्हरिक्स, चेतना 11, बी रेडी. पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल की आपण तयारीत राहा, लगेचच नेक्स्ट मॅचला करणार आहोत आपण सुरुवात.
सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो यावी. डॉट बॉलने षटकाची केली जाते सुरुवात. ऑफ स्टिकच्या हलकासा बाहेर चेंडूला ठेवलाय. जी लाईन आहे ती बरीचशी बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाली. दूरवर ठेवला शरीरापासून फलंदाजांच्या आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पाहू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार का होतोय. जी वाऱ्याची दिशा ही देखील ऑन साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न यावेळी आकुटापदा चेंडू यावेळी खूप चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढला जात आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये एक तनाकेदार धमाकेदार दणदणीत खमखमीत असा फटका विजय चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज परागच्या बॅटमधून. मनपूर्वक अभिनंदन टीम जुहू स्पोर्ट्स क्लब एक हाती या सामन्यात विजय मिळवताना. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.